सध्याच्या राजकारणाचे आणि राजकारणाशी निगडित अनेक गोष्टींचे रंग बदललेत असं म्हणायला हरकत नाही. असं का? तर ज्या महाराष्ट्रात महाराजांच्या काळात शत्रूंचे मुडदे पडायचे आणि ते पडल्यानंतरही मेल्यानंतर कोण शत्रू आणि कोण मित्र या न्यायावर त्यांच्या मृतदेहांची विटंबना न करता त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे, अशा महाराष्ट्रात आता राजकारण्यांचेच खून पडायला लागलेत. एका गँगशी जोडलेली माणसं राज्यात उपटतात, खून करतात आणि निघून जातात. वर सोशल मीडियावरूनही हत्या केल्याची कबुली देतात. विरोधी सत्ताधारी त्यात राजकारण शोधतात. अशी ही महाराष्ट्राची परिस्थिती झालीये. पण या हत्येचा हेतू काय? मारेकऱ्यांनी त्यातून काय साध्य केलं? की फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी मारलं? की मग यामागे काही राजकीय कारणच आहे? हे मात्र कुठेही पुढे येत नाही. पुढची घटना घडल्यावर लोकही हे विसरून जातात. पण आपण याच प्रश्नांचा छडा लावणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतील वातावरण एकदम सस्पेन्सफुल झालंय. निमित्त आहे बाबा सिद्दीकी यांच्या मर्डरचं. झालं काय? तर दसऱ्याच्या रात्रीच बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व इथल्या त्यांच्या कार्यालयाच्या भागातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता पोलिसांनी 2 आरोपींना पकडलं. तिसरा आरोपी जो फरार होता त्याचा पत्ताही लागला. त्यानंतर त्याचं बिश्नोई गँगशी संबंध असलेलं समोर आलं आणि आता तर प्रत्यक्ष बिश्नोई गँगनेच या हत्येची जबाबदारी घेतलीये. सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होते. या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यामागे बिश्नोई गँग असल्याचा दावा करण्यात आलाय. बिश्नोई गँग मधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केलीये. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतल्याचं समोर आलंय. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या करण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलाय. आता असं काय म्हटलं या पोस्टमध्ये ते अगोदर पाहूया. तर या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ओम जय श्रीराम, जय भारत. मला जीवनाचा अर्थ माहित आहे. मी शरीर आणि पैसा ही धूळ असल्याचं समजतो. मी जे केलं ते चांगलं काम होतं. मी जे काही केलं ते मैत्रीच्या धर्माचं पालन होतं. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती, पण तू आमच्या भाईचं नुकसान केलं आहेस. आज बाबा सिद्दीकी किती चांगले होते हे सांगितलं जात आहे, पण एकेकाळी ते दाऊद सोबत मकोका कायद्याखाली होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांचे बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल त्याचा आम्ही हिशोब नक्की करू. आमच्या गँग मधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाहीये. जय श्रीराम, जय भारत, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. आता या पोस्टमध्ये हा खून का करण्यात आला हे जरी दिलं नसलं तरीही त्यांचा हेतू नक्की काय होता आणि तो साध्य झाला का हे मात्र अजूनही कळलेलं नाहीये. त्यांना नक्की काय साध्य करायचं होतं याचे अंदाज मात्र आपण बघू शकतो. चला हे अंदाज आपण सविस्तर पाहूया. महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील हेतू गुंतागुंतीचा दिसत आहे, ज्यामध्ये अनेक संभाव्य बाजूंचा तपास सुरू आहे. सिद्दीकी यांच्या बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी असलेल्या कनेक्शनमुळे ही हत्या करण्यात आल्याचं बिश्नोई गँगने म्हटलंय. पोलीस इतर संभाव्य हेतू देखील तपासत आहेत. एक म्हणजे स्थानिक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सिद्दीकींच्या सहभागाशी संबंधित असलेलं संभाव्य व्यावसायिक शत्रुत्व, ज्यामुळे अलीकडेच त्यांच्या मतदारसंघातील रहिवाशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता या प्रकल्पातले बहुतांश लोक हरियाणातील आहेत. जर या अँगलचा विचार केला तर पोलिसांना सापडलेला पहिला आरोपी कर्नेल सिंह हा हरियाणाचा आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा जेलमध्ये जरी असला तरी तो सोशल मीडियावरून त्याच्या गँगमध्ये तरुणांची भरती करतोय. सिद्दीकी हे या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात होते. याच रागातून बिश्नोई गँगच्या कव्हर खाली कर्नेल सिंह याने हरियाणाच्या या झोपडपट्टीत असलेल्या रहिवाशांसाठी ही हत्या केलेली असू शकते. अर्थात हा एक फक्त अंदाज आहे. दुसरा अंदाज हा धमकी देणं आणि बिश्नोई गँगची गुन्हेगारी प्रतिष्ठा जपणं हा असू शकतो. बिश्नोई टोळीने लोकांमध्ये आणि गुन्हेगारी वर्तुळात भीती आणि नियंत्रणाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी उच्च प्रोफाईल व्यक्तींना लक्ष्य करण्याचा इतिहास आहे, हे आपल्याला माहीतच आहे. सलमान खानवर हल्ला, संगीतकार मुसेवाला याची हत्या, ही प्रकरणं तर गाजली आहेत. सिद्दीकींसारख्या हाय प्रोफाईल हत्येचं आयोजन करून टोळीने त्यांचं अस्तित्व मजबूत करणं आणि इतरांना धमकावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असू शकतं. अशा प्रकारचे हिंसाचार राजकीय आणि सार्वजनिक व्यक्तींना एक शक्तिशाली संदेश देतात की ही टोळी सुरक्षेखाली असलेल्या लोकांपर्यंत देखील पोहोचू शकते. अशा प्रकारे गुन्हेगारी अंडरवर्ल्ड मध्ये त्यांचं स्थान मजबूत करते. विशेषतः सिद्दीकी सारखे प्रमुख लक्ष निवडून टोळीने
आपला प्रभाव वाढवण्याचा आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला असावा की ती उच्च स्टेक ऑपरेशन्स पार पाडण्यास सक्षम आहे, हे दाखवून दिलं असावं. आता हाही फक्त अंदाज आहे. तिसरा अंदाज आहे तो सलमान खान कनेक्शनचा. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान विरुद्ध प्रस्थापित द्वेष आहेच, जो 1998च्या काळवीट शिकार प्रकरणापासून उद्भवला होता. बिश्नोई काळ्या हरणांना पवित्र मानतात आणि त्यांनी सलमान खानला हानी पोहोचवण्याचा त्यांचा हेतू जाहीरपणे सांगितला होता. सलमान खानशी सिद्दीकींच्या असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे बॉलिवूडच्या दबंगला अप्रत्यक्षपणे धमकवण्याचा किंवा दबाव आणण्याचा मार्ग म्हणून त्याला टोळीच्या रडारवर ठेवलं असावं. या काळवीळ प्रकरणात बाबा सिद्दीकींनी सलमान खानला मदत केल्याचंही समोर आलं होतं. सलमानला 2018 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र 50,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सिद्दीकींना टार्गेट करताना टोळी खान आणि त्याच्याशी संबंधित कोणाशीही आपलं सतत वैर दाखवून देऊ शकते. सिद्दीकींविरुद्ध हिंसाचार वाढवून टोळी खान किंवा त्याच्या जवळच्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. सिद्दीकींसारख्या मोठ्या व्यक्तीची हत्या होऊ शकते तर तुम्ही कोण, अशी भूमिका गँगची असू शकते. आणखी एक संभाव्य हेतू आर्थिक असू शकतो, कारण सिद्दीकीची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असू शकतं. माध्यमांनुसार हत्येमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील सदस्यांना या कृत्यासाठी पैसे देण्यात आले होते. बिश्नोई टोळीसारख्या संघटित गुन्हेगारी गटांसाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंग हा कमाईचा एक सामान्य स्रोत आहे. या प्रकरणात नेमबाजांना प्रत्येक सहभागीला एक भाग मिळून 2.5 ते 3 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं. या आर्थिक पैलूचा टोळीला थेट फायदाच होत नाही, तर त्यांना हत्येच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह म्हणून पाहिलं जातं, ज्यामुळे त्यांचा गुन्हेगारी प्रभाव आणखीन वाढतो. हाच प्रभाव साध्य करण्यासाठी त्यांनी सिद्दीकी यांची हत्या केली असावी. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात दहशत तर पसरलीच, पण काळाच्या ओघात थंड पडलेल्या बिश्नोई गँग बद्दल लोकांच्या मनात कुतूहलही निर्माण झालंय. यामध्ये सिद्दीकीचा स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग आणि मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्पांशी त्यांचा संबंध, यामुळे राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धा हा हत्येमागचा हेतू असू शकतो. त्यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाशी जुळवून घेतलं आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये त्यांच्या सहभागामुळे काही व्यावसायिक हितसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुंबईत पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अनेकदा राजकीय प्रभाव, आर्थिक हितसंबंध आणि काही वेळा गुन्हेगारी गुंतागुंतीचं नेटवर्क असतं. या प्रकल्पांमध्ये सिद्दीकीच्या कृतींमुळे प्रभावशाली राजकीय खेळाडू किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या हितसंबंधात हस्तक्षेप झाला असेल तर त्यांना संपवण्यासाठी त्यांनी बिश्नोई टोळीशी करार केला असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील टोळीची भूमिका बाह्य पक्षांच्या हितासाठी काम करू शकते, ज्यांना सिद्दीकींना राजकीय किंवा व्यावसायिक लँडस्केप मधून काढून टाकायचं होतं. शेवटी बिश्नोई टोळीने आपला प्रभाव मजबूत करण्याचा एक मार्ग म्हणून सिद्दीकीच्या हत्येकडे पाहिलं असावं, याचा विचार करणं आवश्यक आहे. हाय प्रोफाईल हत्या लोकांचे आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेतात, जे टोळीच्या हितासाठी काम करू शकतात आणि टोळीच्या प्रतिष्ठेकडे आकर्षित झालेल्या नवीन भरतींना आकर्षित करतात. आता सोशल मीडियावरून ही गँग किती कार्यरत आहे हे आपल्याला माहीतच आहे. अशा धाडसी हल्ल्यात गुंतून बिश्नोई टोळी संघटित गुन्हेगारी नेटवर्क मध्ये आपलं स्थान बळकट करू शकते आणि धोकादायक उच्च प्रोफाईल असाइनमेंट हाती घेण्याची इच्छा दर्शवू शकते. त्यामुळे त्यांना समाजातला दरारा आणि भीती कायम राहते. यापैकी खरं काय आणि खोटं काय हे पोलिसांनी कसून तपास केल्यानंतरच कळून येणार आहे. त्यामुळे सध्या ही बिश्नोई गँग अजून काय काय कारनामे करते, यातून अजून कोणकोणती कनेक्शन समोर येणार, यामध्ये कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा सहभाग असणार, की हे गँगने सलमान खानशी असलेल्या पूर्वीच्या दुश्मनीतून केलंय, हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.